हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा महा एपिसोड. आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की समर स्वानंदीला प्रपोज करणार आहे आणि आनंद आणि निकिता समरला प्रपोज कसं करायचं याचा गुरुमंत्र देतात. तर आजचा भाग मोठा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ देऊन बघावा लागेल. एपिसोड मोठा असल्यामुळे आपण 2 भागांमध्ये डिवाईड करूयात, म्हणजे एक झाला की लगेच त्याचा पुढचा भाग, म्हणजे तुम्हाला जास्त कंटाळवाणाही होणार नाही. आणि आजचा एपिसोड खूप छान आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बघायचाच आहे. आणि सगळ्यांनी बघून एपिसोड आवडल्यास पटापट लाईकही करायचे आणि एपिसोड आवडल्यास ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की स्वानंदीला सांगून समर ऑफिसमध्ये तर येतो. ऑफिसमध्ये आल्यावर समर स्वानंदीचा नऊवारीवरचा फोटो बघत असतो आणि त्या फोटोमध्ये मग्नच होऊन जातो. तेव्हा समरला ते वृक्षारोपण जे केलेलं असतं स्वानंदीने तो दिवस आठवत असतो, जिथे की समरनेही ट्रेडिशनल लूक केला होता आणि स्वानंदीनेही. तो आठवत असताना समर मनात बोलत असतो की काय हो स्वानंदी मॅडम, अक्षरशः माझ्यासारख्या माणसाला तोंडावर बोलायला लावलं तुम्ही. समर फोटोमध्ये बघणं असतो, तेवढ्यात निकिता आणि आनंद तिथे येतात. निकिता आणि गुपचूप बघत असतात, तेवढ्यात समरला जोरात भॉक करतात. तेव्हा समर दचकतो, मोबाईल त्याच्या खालीच पडतो. तेव्हा समर बोलतो की मूर्ख आहात का तुम्ही दोघं, लहान आहात का, लहानसारखे भॉ काय करताय. तेव्हा निकिता बोलते की बापरे, काय ना बायकोला भेटून आला तरीसुद्धा इथे येऊन बायकोचे फोटो बघतोय, इतकी आठवण येते. तेव्हा निकिताला असं आनंद बोलतो की तू तरी आत्ताच बघतेस ग, रोज आल्यावर समर तेच करत असतो माहिती आहे का. एकदा फक्त आल्या कामाबद्दल विचारतो आणि मग त्याचा मग सुरू होतो, स्वानंदी मॅडम काय करत असतील, स्वानंदी मॅडम जेवले असतील का, असं झालं का, तसं झालं का, स्वानंदी मॅडम स्वानंदी मॅडम स्वानंदी मॅडम. तेव्हा समर बोलतो की काही काय बोलतोय, माणूस विचारतोस ना, की नॉर्मली क्वेश्चन विचारतोस, एवढं काय त्यात. तेव्हा निकिता बोलते की हो का, हे बघ समर, हे असं नसतं हं. तेव्हा आनंद बोलतो हो, मी तर नाही करत, निकिता काय करत असेल, निकिता असं तसं तसं. तेव्हा समर लगेच बोलतो बघितलं ना निकिता, हा तुझी काळजी करत नाही, हे मला तोंडावर सांगून दाखवतोय. तेव्हा आनंद बोलतो की तू आमच्यामध्ये भांडण लावू नकोस हं. तेव्हा निकिता बोलते काय रे, ऐकलं मी कानांनी, पण मी तुझ्याकडे नंतर बघते, ते जाऊ दे रे, तुझं काय रे समर. आमचं लग्न झालं, आम्हाला 2 मुलंही झाली, लव यू करता करता आम्ही आता इथपर्यंत संसार येऊन थाटला आहे, तुझं काय. मिस यू वगैरे, प्रपोज वगैरे कधी करणार आहेत. तेव्हा समर बोलते की नाही ते आपल्याला जमणार नाही, हा बालिशपणा मला जमणार नाही. तेव्हा आनंद बोलतो की हो का, बालिशपुरा बना का, म्हणून सिंगापूरला असताना कामाबद्दल थोडंसंच बोलायचं आणि दिवसभर माझ्याशी स्वानंदी मॅडमबद्दलच बोलत राहायचा की त्यांचा तुला मेसेज आला होता का, काही तुमचं बोलणं झालं का, त्या कशा आहेत काय आहेत, सारखं सारखं. म्हणजे तो इतका वेळ बोलायचा की स्वानंदी मॅडम लगेच स्वानंदीला गुचक्या लागत असतील, ती सारखी सारखी उचक्या देत असेल याने नाव काढलं तेवढं. तेव्हा समोर एकदम रागाने त्यांच्याकडे बघत असतो आणि आनंद आणि निकिता जोरजोरात हसत असतात. इकडे स्वानंदी माहेरी आली असते आणि किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तेव्हा मंदाकिनी बोलते की अंशुमनराव त्यांच्यासाठी पूजेचं ताट करून ठेवावं लागेल. स्वानंदी ऐक ना, अंशुमनराव सुश यायची आहे, जवाई बापू येणार आहेत ना समरराव, सगळ्यांची तयारी करावी लागणार आहे. तेवढ्याच स्वानंदीला आठवतं आणि स्वानंदी बोलते की आई आई एक मिनिट, पूजेची तयारी जेव्हा सुरू होती तेव्हा पूजेच्या वेळी तुला सुशने फोन केला होता ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की केला असेल. तेव्हा स्वानंदी बोलते की आई फोन केला होता ना तिने. तेव्हा मंदाकिनी बोलते की केला होता, आठवत नाही आहे मला. तेव्हा स्वानंदी बोलते की आई खरं आठवत नाही आहे तुला, मला सांग, तिने फोन केला होता आणि ती फोनवर रडत होती, काय झालं होतं. तेव्हा मंदाकिनी उडवाडवीचे उत्तर देते. तेव्हा स्वानंदी बोलते की आई काय झालं होतं सांग, ती रडत का होती. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं सुश, तुला माहिती आहे ना कशी आहे, लहान मुलासारखी. आता काही गोष्टी आपल्याला सवय आहे, अंशुमनरावांना सवय नाही आहे आणि म्हणून ओरडले असतील तिला, मग तिला तिचं लगेच रडायला लागली. तेव्हा स्वानंदी बोलते की आई हे बघ आई, तू खूप चुकीचा निर्णय घेतला आहे हं, तू एकदम चुकीच्या माणसावर विश्वास ठेवून तिचं लग्न लावून दिलं आहे, काय एवढा विश्वास गं तुला त्याच्यावर. तेव्हा मंदाकिनी बोलते की मला त्यांचं खरं प्रेम माझ्यासमोर सादर केलं आहे, म्हणून मला माहिती आहे की त्यांचं सुशवर किती प्रेम आहे आणि माझा विश्वासही आहे त्यांच्यावर. इकडे निकिता समरला बोलत असते की आनंद, मला असं वाटतं ना की ह्या दोघांचं ना डोकं एकमेकांना आपटायला हवं, म्हणजे यांच्या गोष्टी लक्षात राहतील म्हणून. तेव्हा समर बोलतो की काय चाललं आहे, झालं तुमचं बोलून, माझी खिल्ली उडून झाली, आता मला काम करू द्या. तेव्हा आनंद बोलतो की अरे काम काय, काम करशीलच ना. तेव्हा निकिता बोलते की हे कामं होत राहतील रे समर, आता जरा तुम्ही प्रमोशन व्हायला हवं, संसार वगैरे चांगला करायला हवा तुम्ही, आता हे काम किती दिवस करणार आहे. तेव्हा समर बोलतो की संसार व्हायला काय, आमचा संसार चांगलाच चालू आहे, कायच वाईट चालू आहे त्याच्यात.
तेव्हा निकिता बोलते की अरे असं कसं बोलतो, आता प्रमोशन व्हायला हवं ना तुमचं. आता बघ, आता तुम्ही कसे नवरा बायको आहात, मग आता तुम्ही पुढे जाऊन आई बाबा व्हायला हवेत. तेव्हा समर एकदमच शॉक होतो आणि बोलतो की काय. तेव्हा आनंद आणि निकिताही दचकून त्याच्याकडे बघत असतात. इकडे स्वानंदी आणि मंदाकिनी स्वयंपाकाची तयारी करत असते. मंदाकिनी लगेच ढोकळ्याचं पीठही टाकलंय म्हणून स्वानंदीला सांगते की ढोकळेही बनव म्हणून. तेवढा तिथे सुश आणि अंशू येतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे बापरे. तेव्हा या जावाई बापू असं बोलते आणि तिच्या नवऱ्याला आवाज देते की अहो ऐकलत का, कोण आलं आहे, तुमचं शेंडेफळ आलं आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा येतात. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की बरी आहेस ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की जा बाबांच्या नमस्कार करा बाबांना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की राहू द्या. तेव्हा व्यवस्थित संसार करा म्हणजे झालं. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय सारखं टोमणे मारत असतात. तेवढ्यात मंदाकिनी बोलते की बरं आता चला ए सी वगैरे आहे तिथे जाऊन आराम करा म्हणून. तेव्हा सुश बोलते की इथे किती हॉट आहे ना, आपल्या घरात नाही होत असं हॉट. तेव्हा मंदाकिनी बोलते की स्वानंदी पाणी आण गं नंदू त्यांना थंड. तेव्हा थंड पाणी देते स्वानंदी. तेव्हा स्वानंदीचे बाबा लगेच बोलतात की हो का, एवढं उन्हातून आले, त्यांना ए सीमध्ये बसायला लावलं. स्वानंदी उन्हातूनच आली होती, तिला आल्या लगेच कामाला लावलं. तिने अनारसे केले ना, तर हिला ढोकळे करायला लाव. तेव्हा मंदाकिनी बोलते की कसले आहेत ना तुम्ही, आणि तिला काय डोंबल्याचं येतं. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात का डोंबल्याचं आहे, तर लग्न करायची अक्कल आहे ना, मग कामं करायला नको तिने. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा आणते मी थंड पाणी, राहू दे तुम्ही बोलू नका, आता तुम्ही भांडणत करत बसू नका. एक काम करा, जा तुम्ही छानसा आराम करा आणि स्वयंपाक झाला की मी सगळ्यांना बोलवते म्हणून. मंदाकिनी लगेच कॉलनीतल्या बायकांचा फोन येतो आणि बोलतात की आम्ही सुशला बघितलं, किती छान दिसते. तेव्हा मंदाकिनी बोलते हो छान दिसते ना, येते मी तिला घेऊन येते म्हणून. इकडे निकिता आणि आनंद बोलतो. तेव्हा निकिता बोलते की एवढं काय ओरडतोस रे. तेव्हा समोर बोलतो की बरोबर आहे ना आनंद, तुझी बायको वेडी झाली, जा तिला माहेरी सोडून ये. तेव्हा निकिता बोलते की आनंद मी वेडी झाली आहे. तेव्हा आनंद बोलतो की नाही, बिलकुल नाही. तेव्हा निकिता बोलते की तू मला माहेरी सोडणार आहेस. तेव्हा आनंद बोलतो की नाही मी नाही सोडणार आहे, तुला हवं तेवढं दिवस तू जाऊ शकते, पण मी नाही सोडणार आहे. तेव्हा निकिता आणि आनंद स्पष्ट सांगत असतात की हे बघ समर, तुझी काय मैत्री प्रेमापलीकडे गेली आहे, कळलं का नुसतं. तेव्हा समर बोलतो की काही काय बोलतायत, आई बाबा आमचं नातं पवित्र आहे. तेव्हा निकिता बोलते की का आमचं नातं पवित्र नाही आहे. तेव्हा समर बोलतो की आमची मैत्री खूप चांगली आहे. तेव्हा निकिता आणि आनंद त्याला स्पष्ट सांगत असतात की तुझं आता नातं हे प्रेमाच्या पलीकडे गेलं आहे, तू प्रेमात पडला आहेस. तेव्हा आनंद बोलतो म्हणूनच का बाहेर होतास. तेव्हा तो ज्या पद्धतीने स्वानंदी बहिणीला मिस करत होतास ना, त्यावरून हेच सिद्ध होतं आहे. तेव्हा ते दोघं पूर्णपणे बोलतात की निकिताही बोलते की हे बघ समर, तू प्रेमात पडला आहेस आणि तुला आता ते पुढे न्यायचं आहे, तिला प्रपोज कर, असं ते दोघं सजेस्ट करत असतात. तेव्हा निकिता बोलते की तुला सगळं माहिती आहे समर, फक्त तू डिनायल नाही करत आहेत, पण तू प्रेमातच आहेस. ते दोघं त्या समरकडे अशा नजरेने बघत असतात की समर एकदम शांत होऊन तो काही उत्तरच देत नाही. इकडे स्वानंदी किचनमध्ये असते. तेवढ्यात अंशू येतो आणि मुद्दाम बोलतो की हाय वहिनी, काय मला थोडं पाणी मिळेल का. तेव्हा स्वानंदी त्याला बिलकुलही रिप्लाय देत नसते. तेव्हा अंशू बोलतो की काय कमॉन यार, पाणी तर मागतोय ना, आता पाणी पण देणार नाही आहात का मला. तेव्हा स्वानंदी काहीही बोलत नाही. तेव्हा अंशू बोलतो की ठीक आहे ओके. तो पाणी घ्यायला ग्लास घेतो आणि मुद्दाम तो ग्लास जोरात खाली पाडतो. तेव्हा स्वानंदी रागा देते आणि तो ग्लास उचलून खाली ठेवते आणि बोलते की काय रे, माझ्या बहिणीला फसवून लग्न केलंस तिच्यासोबत, याचा खूप अभिमान वाटतोय का रे तुला. तेव्हा अंशू मान हलवून होकारार्थी मान हलवतो. तेव्हा स्वानंदी बोलते की तू तिला काय बोलून लग्न केलंस ते मला माहीत नाही, पण माझ्या बहिणीच्या केसांनाही धक्का लागला, तिला रडवलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा अंशू तिच्याकडे एकदम आश्चर्यचकित बोलतो आणि बोलतो की काय वहिनी, पण तू हरली आहेस ना गं, न्यायासाठी लढणं तुझी हॉबी आहे ना, म्हणून तू श्वेता चिंगीच्या पाठीशी उभी राहिलीस, म्हणून मी डायरेक्ट तुझ्या बहिणीशी लग्न केलं. तेव्हा स्वानंदी बोलते की ते पण फसवून, पण तू काहीच करू नाही शकली आणि नीट वागायला तू मला सांगतेस वहिनी, पण आता मी तुला सांगतो की आता तू नीट वाग, कारण की तू माझ्याशी नीट नाही वागलीस तर तुझा राग हा तुझ्या बहिणीवर निघेल. तेव्हा स्वानंदी बोलते की धमकवतोयस. तेव्हा अंशू बोलतो की नाही, आणि एक गोष्ट, मी तुझ्या 4 पावलं पुढे असतो हे तुला माहीत असायला हवं ना वहिनी. आता काय आहे ना, तुझ्या बहिणीशी मी लग्न केलं ही गोष्ट तुला माहीत नव्हती ना, त्यामुळे तू काहीच करू नाही शकली. पण आता एक गोष्ट मी तुला सांगतोय की मी तुझ्या ह्या घरात राहून तुला चॅलेंज करतोय की पुढच्या 6 महिन्यात तू तुझ्या इथे माहेरी असशील, म्हणजे मी असं काही करणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की काय करणार आहेस तू. तेव्हा अंशू बोलतो की मी असं काही करणार आहे त्यामुळे
दादा तुला स्वतःहून घराच्या बाहेर काढेल, माहेरी पाठवेल आणि तुला डिवोर्स देईल. तेव्हा निकिता आणि आनंद समरला पूर्ण इकडे चिडवत असतात. तेव्हा समर बोलतो की तू काही काय बोलतोयस निकिता, तुझा नवरा काहीही बडबड करायला लागला आहे. तेव्हा आनंद बोलतो की काही काय बडबड करणार, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. तेव्हा समर बोलतो की निकिता तुझ्या नवऱ्याला डॉक्टरकडे ने, त्याला आजकाल काहीही त्याला चष्मा लागणार आहे, त्याला आज काहीही दिसायला लागले, माझ्या चेहऱ्यावर त्याला काहीही दिसतं आणि आमचं क्लिअर आहे, आम्ही फक्त नवरा बायको जरी असलो जगासाठी तरीही आम्ही चांगले मित्र आहोत. तेव्हा आनंद बोलतो की हे जगासाठी ह्या अशा काही पण फिलॉसॉफीच्या गोष्टी मला पढवू नकोस, तुझ्या चेहऱ्यावर सगळं काही दिसतं आणि आम्ही तुला फार पूर्वीपासून ओळखतो, आम्ही काही तुला आजच ओळखत नाही आहे. तेव्हा आनंद बोलतो की जेव्हा हा स्वानंदी विषयी बोलत असतो ना, तर त्याचं बघायचं त्याचे गाल एकदम गुलाबी गुलाबी झाल्यासारखे दिसतात. तेव्हा समर एकदम लाजतो पण हसत असतो आणि बोलतो की निकिता तुझ्या नवऱ्याला नक्कीच डॉक्टरकडे ने, कारण की त्याला आता काहीही दिसायला लागलेलं आहे. तेव्हा निकिता आणि आनंद दोघंही समरला फुल ऑन चिडवत असतात की तू किती काळजी करतोस आणि किती काही गोष्टी करतोस म्हणून स्वानंदीसाठी. तेव्हा समर बोलतो की हे बघ, मी जरी परदेशात गेलो होतो ना, तेव्हा माझं मन इकडे आणि शरीर तिकडे होतं, असं झालं होतं आणि मी कुठल्या परिस्थितीत गेलो होतो हे तुम्हाला चांगलंही माहिती आहे, कारण की चिंगीच्या काळजीमुळे. तेव्हा निकिता बोलते की बस तू खूपच जास्त स्वानंदीच करत असतो. तेव्हा समर बोलतो की अरे कौतुक वाटतं मला त्यांचं, मी ॲप्रिशिएट करतो. तेव्हा निकिता बोलते की खरंच असंच कारण होतं. तेव्हा समर बोलतो की हां, मला चिंगीच्या काळजीमुळे अस्वस्थ वाटत होतं आणि स्वानंदी मॅडम एकटेच खिंडे लढवत होत्या. तेव्हा समर स्वानंदीबद्दल बोलत असतो की त्यांनी चिंगीची काळजी केली, त्यांनी घरातल्या प्रत्येक गोष्टीची काळजी असते. आणि सुष्मिता बघितलं ना, काही एवढं झालं तर झालं, त्यात सुष्मिता आणि अंशू लग्न करून आले आणि ती सुष्मिता काहीही बोलते मोठ्या बहिणीला. त्या खूप हळव्या आहेत पण त्या मनात नाही ठेवत. म्हणजे समर जसं बोलायला सुरुवात करतो तो आनंदीबद्दलच बोलत असतो आणि निकिता आणि आनंद अगदी ऐकत असतात. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम खरंच खूप हळव्या आहेत आणि खूप मनाने चांगल्या आहेत आणि मी खरंच लकी आहे की स्वानंदी मॅडम माझ्या आयुष्यात आल्या. तेव्हा आनंद आणि निकिताला पूर्ण कळत असतं. समर त्याच्या धुंदीत फ्लोमध्ये स्वानंदीचं कौतुक करत असतो, पण इकडे निकिता आणि आनंद एकदम अगदी समर स्वानंदीचं किती कौतुक करतोय असं बघतच ऐकतच असतात त्याचं बोलणं. इकडे स्वानंदी अंशूला बोलत असते की मला माझी नाही तुझी काळजी जास्त वाटते, कारण की काय ना, तू जे वागला आहेस ना, तू ज्या लेवलला जाऊन माझ्या बहिणीला फसवलं आहे ना, म्हणजे कोणालाच कोणाचं लग्न मोडावं असं वाटत नाही, पण तुझ्या बाबतीत तर मला हेच वाटतं आहे की माझी खूप अपेक्षा आहे की तुझं लग्न मोडावं. आणि बघ, तू मला म्हणतोस ना की 6 महिन्यात, तर 6 महिन्यात तू बघ कोणाचं लग्न मोडतं आहे ते, मग डिवॉर्स कोणाचा होतो, माझा होतो की तुझा होतो. आणि हे बघ, आत्ता ना मला खूप काम आहे आणि चालता हो इथून. तेवढा सूश येते आणि बोलते की ताई, तेव्हा सूश येते आणि बोलते की ताई काय बोलतेस तू, अगं तुला माहिती ना आज त्यांचा मान आहे आणि तू त्यांना चालता हो असं म्हणतेस. तेव्हा स्वानंदी बोलते की चालता हो नाही, मला तर या माणसाला डोळ्यासमोर घ्यायची पण इच्छा नाही आहे. तेव्हा सूश बोलते की ताई तू अशी का करतेस, तू प्रत्येक वेळेस अशी का करत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की आणि सूश तुला कळतं आहे का, जरा डोकं शांत ठेवून जरा विचार कर. अगं आज तागायत मी तुझ्यासाठी काय काय केलं आहे, कधी त्याच्याबद्दल कंप्लेंट केली. कितीतरी वेळा बाबांचं मन मी वळवलं आहे तुझ्यासाठी. तुला जी गोष्ट घरचे नाही म्हणत होते ती गोष्ट मी मिळवून दिली आणि तुला हा माणूस इतका जवळचा वाटला, इतका विश्वास आहे तुझा या माणसावर. तेवढं तिथे मंदाकिनी येते आणि बोलते की काय काय चाललं काय या घरात. तेव्हा सुश बोलते की आई बघितलं ना, ताईला थोडं वेळही सहन होत नाही, काय काय बोलून गेली ती अंशू म्हणून त्यांना. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं स्वानंदी नको ना अगं, जावई त्यांचा मानपाणी कशाला काही बोलतेस तू. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तुला कळतं आहे का मी काय म्हणते ते. तेव्हा अंशूही मुद्दाम बोलतो की वहिनी का रागवतेस माझ्यावर, अगं मी काय एवढा मोठा गुन्हा केला आहे, मी फक्त तुझ्या बहिणीशी लग्नच केलं आहे ना. तिथून अंशू चालला जातो. तेव्हा सूश बोलते की हे बघ ताई, माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही आणि आता मी त्या घरची मालकीने, सगळ्या चाव्या माझ्याकडे आहेत ना आणि मला सहन नाही होणार माझ्या नवऱ्याचा काही अपमान केलेला. तेव्हा सूश बोलते की आता मला नाही राहायचं इथे, मी माझ्या नवऱ्यासोबत आपल्या घरी चालली म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलते की झालं तुझं समाधान स्वानंदी, का अशी करतेस तू, अगं जरा तोंडाला कुलूप लाव ना. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तुला माहिती आहे का अंशुमन मला आत्ता काय म्हणाला राजवाडे आणि माझ्याबद्दल. तेव्हा मंदाकिनी बोलते की ते जुनं झालं अगं, आता अरे देवा मला थांबवावं लागेल, यांच्याशी बोलवावं लागेल, म्हणून मंदाकिनी चालली जाते.
इकडे समर कौतुकच करत असतो स्वानंदीची आणि बोलतो की खरंच कमाल आहे स्वानंदी मॅडमची. तेव्हा निकिता आणि आनंद पूर्णपणे मग्न होऊन समरचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा समर बोलतो की त्यांचं ना कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे. तेव्हा समरचं लक्ष आनंद आणि निकिताकडे जाते. तेव्हा समर बोलतो की काय असं भूत बघितल्यासारखं का करताय. तेव्हा निकिता बोलते की बघितलंस आनंद किती प्रेम आहे बायकोविषयी समरला. अरे एवढंच प्रेम आहे, एवढंच कौतुक आहे तर बोलून टाक ना तिला. तेव्हा समर बोलतो की काय प्रेम 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 चालवलं आहे तुम्ही दोघांनी. तेव्हा निकिता बोलते की आम्ही प्रेम प्रेम करतोय. अरे बघ ना तूच किती कौतुक करत होता तिच्याबद्दल. अरे बोल ना समर तिला. तेव्हा समर बोलतो की ॲप्रिसिएशन कौतुक. तेव्हा निकिता बोलते की डोंबल्याचं ॲप्रिसिएशन. तेव्हा निकिता बोलते की बरं ॲप्रिसिएशन ना त्यालाच कौतुक म्हणतात ना. अरे मग माणूस जेव्हा तेव्हाच कौतुक करतो जेव्हा त्याचं प्रेम असतं. आनंद बघ दिवसभर माझं कौतुक करत असतो ॲप्रिसिएशन. तेव्हा आनंद बोलतो की हो मी इथं तर दिवसरात्र कौतुक करत असतो. प्रेमात असलं तर माणूस कौतुक करतो. रॅदर प्रेमात असलं तरच माणूस कौतुक करतो. तेव्हा निकिता बोलते की का तू सांगत नाहीस. हे बघ मी सांगते ना तू मस्त असा रोमॅन्टिक सेटअप कर तिच्यासाठी आणि प्रपोज करून टाक. आता पहिला पार्ट संपला, आता दुसरा पार्ट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया आणि तोही बघायला विसरू नका.